आपण जर ज्युनियर डॉक्टर असाल, इंटर्न किंवा हॉस्पिटलमधले ज्युनियर हाऊसमन, रजिस्ट्रार वगैरे लेवलला जरी असाल, तर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपली प्रॅक्टिस स्मूथली व्हावी आणि काही प्रॉब्लेम येऊ नये पेशंटशी. परंतु दुसरा एक फॅक्टर असा आहे याच्यामध्ये की पेशंट लोकांना आपण अनेक वेळा त्यांना एक्सप्लेन करताना बऱ्याच मिस्टेक होतात किंवा काही लोकांचं आपल्या हॉस्पिटलच्या वतीने काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता असतात किंवा काही ॲग्रेसिव्ह पेशंट असतात. कुठल्या लोकांना या बाबतीमध्ये तक्रारखोर स्वभाव असलेले लोक असतात. या सर्वांशी आपल्याला समन्वय घालून ही प्रॅक्टिस करायची असते. तर या बाबतीमध्ये लिटरेचरमध्ये कुठंच आपल्याला या बाबतीमध्ये सापडत नाही. केवळ आपण डायरेक्टली वी आर पुट टू फेस द सिच्युएशन ऑफ रिलेटिव्स. तर याच्यामध्ये अनुभव यायला हे सगळ्या प्रकारचे अनुभव कलेक्ट येताना आपण तिथून मॅच्युरिटीने कसे या प्रसंगातून बाहेर पडावे हे सांगण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर 21 तारखेला मी संध्याकाळी 7 वाजता एक वेबिनार घेणार आहे. एक अर्ध्या पाऊण तासाचं वेबिनार आहे, पण त्याच्यामध्ये संपूर्ण या बाबतीमध्ये माहिती देणार आहे आणि नंतर त्यासाठी व्यवस्थित बाहेर पडण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन व व्यवस्थित मॅच्युअर थिंकिंगमुळे काय प्रकारे आपण तिथून मार्ग काढू शकतो. प्रत्येक अचानक घडलेल्या, समजा एखादी डेथ झाली तर तिथून घडलेल्या प्रसंगाला देखील त्यामधून सक्सेसफुली बाहेर पडायला पाहिजे. नो व्हायलन्स किंवा लोकांच्या आता आजकालच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की किती वाईट प्रकार चाललेले आहेत. त्यामुळं आपल्याला वॉर्न करण्यासाठी किंवा आपल्याला काही आपल्या बाजूने काहीतरी एक बॅकिंग असावं हे असा माझा प्रयत्न असेल. तर आपण नक्की अटेंड करा 21 तारखेचा माझा वेबिनार संध्याकाळी 7 वाजता. ओके, थँक्यू.